मुंबईसह उपनगरांमध्ये तुफान पाऊस सुरू आहे. अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन उपसभापती सचिन अहिर यांनी केलंय. नाशिक जिल्ह्यात आज ढगफुटीची शक्यता आहे. नाशिककरांना खबरदारी बाळगण्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी आवाहन केलंय. आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांसाठी मदत कक्ष उभारण्यात आले. मदतीसाठी 1512 या क्रमांकावर फोन करण्याचं आवाहन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर मध्ये विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आंदोलनात रोहित पवार आणि अभिजित दिपके यांनी सहभाग घेतला. डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी निवासी भागात चोरट्याचा सुळसुळाट पाहायला मिळाला. घराच्या बाहेर टहाळणी करतानाचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडिओ समोर आला. सचिन अहिर यांनी महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट दिली. महानगरपालिकेच्या उपाययोजनांची विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांनी माहिती घेतली. मानखुर्द इमारत दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल करत 2 जणांना अटक करण्यात आली. दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता. मानखुर्द पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. माहीममध्ये इमारतीचा काही भाग कोसळला. दुर्घटनेत वृद्ध व्यक्ती थोडक्यात बचावला. सोगाव येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चरचं कोसळलंय. यामुळे 4 ते 5 गावांचा वीजपुरवठा खंडित झालाय. संबंधित घटनेला महावितरण कंपनीच जबाबदार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. पुण्यातील बोपोडी बोगद्यात साचलेल्या पाण्यात टेम्पो अडकला. पोलीस हवालदार निलेश पुकाळे आणि नितीन कारले यांनी पाण्यात उतरून दोरीच्या साहाय्याने चालकाला सुरक्षित बाहेर काढलं. उरडच्या जेएनपीए बंदरात जहाजावरून 4 कंटेनर कोसळले. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे कंटेनर कोसळले. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये इंदिरानगर परिसरात जुनं झाड कोसळलं. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. पनवेलमधील दोधानी परिसरात 2 तरुण वाहून गेले. तरुण वाघाची वाडी नदीत पोहायला गेले होते. ठाण्यातील हाजोरी परिसरात झाड कोसळून एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. आरटीओ कार्यालयाबाहेर ही घटना घडली. आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. मावळ तालुक्यात घरावर दरड कोसळून 3घांचा मृत्यू झालाय. पती पत्नी आणि मुलगा या 3घांचाही मृतदेह बाहेर काढलेत. नांदेडकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. 2 नवीन रेल्वे गाड्यांचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई एक्सप्रेसला नांदेड इथून तर नांदेड एक्सप्रेसला टणकपूर इथून हिरवा झेंडा दाखवला. धुळ्यात एसटी बस आणि मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झालाय. धुळे नंदुरबार मार्गावर झालेल्या अपघातात बस चालक अनिल देवरे यांनी दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली.